हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच असायला हवं. आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. छान अशी गुड मॉर्निंग फ्रेश झालेलीच आहे आणि सोबतच म्हटलं बागेतली फुलं कोणकोणती आलेली आहेत बाहेरच्या एरियामध्ये तेच तुम्हाला दाखवावीत आणि मग आजच्या कामाला सुरुवात करावी. खूप छान व्ह्यू होता बाहेरचा आजचा, तो देखील बघितला आणि फुलं तर काय बघू शकताय, खूपच सुंदर. दूध काय कालचं अजून काढलेलंच नाही, तापवायचं हे कालचंच आहे, म्हणजे परवा दिवशीचं काल तापवलेलं आणि एक आहे पिशवी फ्रीजमध्ये. आणि मी गरगट आता शिजवून घेतलंय, तेच आता फोडणी टाकणार आहे. इथं शेकून घेतलं थोडं, थंडी वाजत होती म्हणून, आणि थोडीफार अशी तयारी लसूण सोलून ठेवला इतकंच झालेलं आहे. रात्रीची थोडी भांडी पडलेली आहेत, आता ही नंतरच घासून घेणार. फरशी वगैरे आता लोटून फक्त झाल्या पुसायची आहे आणि बेडरूमची अवस्था आता अशी आहे. तर ही इस्त्री मारलेली कपडे मी खुर्चीत ठेवल्यात, कारण इकडे तिकडे ठेवले की विस्कटतात. मी असंच प्लॅन करायला की आता त्यांच्या कप्प्यात ठेवले की वर खाल करतात आणि सगळी कपड्यांची इस्त्री विस्कटते, म्हणून ह्यातच ठेवले. आणि सगळं व्यवस्थित मी पसारा खाली लावून घेतलाय, म्हणजे आपली अंथरुणं सगळी काढल्यात मीच एकटीनं आज सगळं, आणि थोडेफार असं घड्या मारून सगळी ठेवली आहे. तर काल सगळा हा पॅसेज भरला होता, अशीच ठेवत होती, सगळीच आज काढली आणि व्यवस्थित सगळ्या घड्या मारून ज्यांच्या त्यांच्या कप्प्यात ठेवल्यात. फक्त ही बेडशीटच आहेत, तीच आता इथेच ठेवीन. आणि आत्ता तरी इतकं आहे अवस्था. आणि इथे बघा मशीनवरती असं मी झाकून ठेवले बेडशीट, कारण त्याच्यात धूळ वगैरे जाऊ नये म्हणून. आता शिवेन तेव्हा बघूया म्हटलं. आणि बघा असा टावेल टाकून जातात, तुमच्यात पण असंच टाकून जातात काय बेडवर, ते नक्की कमेंट करून सांगा. तर चला मग आवरून घेते मी. इथे तर शाबूसुद्धा भिजवत घातलाय, नंतर फोडणी देईन. तर आता 1 वाजतच आलेला आहे, म्हटलं पहिल्यांदा मिस्टरांचा उपवास आहे तेच पहिला करूया. मग मी गरगटच करणार होते, पण मुलं लागलेत अगं गरगट नको आम्हाला हे दे म्हणायला लागलेत, वरण फळं कर. मग परत मी डाळ शिजवायला घातलेली आहे वरणासारखीच, आणि कणिक तर काय मळून ठेवलेलंच आहे, म्हटलं आता तेच करून घेते. तुम्हा दोघांना पण वरणफळच लागलं आणि शनिवार आहे, त्यांना काय तर दरवेळेला वेगवेगळं द्यायचं, तर काय द्यायचं हाच प्रश्न होता. आज तर ते दोघांनी सुटवलाच प्रश्न होतो माझा, ते बरं झालं म्हटलं. तर त्यांना छान असं गरम गरम वरणफळं आणि शाबू असं ती खाणार होतीच, त्यांना गरम गरम खायला दिलं आणि बाकीच्या कामाला मी इकडे लागलेली आहे. तर मिस्टरांनी येता येता भरपूर काही भाज्या वगैरे घेऊन आलेत. आता कोथिंबीर, आपलं टोस्ट आणि खारी असं मिक्स मिळतं आमच्या इथे बाजारामध्ये. आणि हे बेबी कॉर्नचे आहेत, आणि इकडे औषध आणलेलं आहे मुलाचं, आणि इकडे हे पण आहे वाटाणा पण आणलेला आहे. सोबतच इकडे टोमॅटो आहेत आणि केक आणलेला आहे, तो सर्वांनी आता खाल्लेला आहे. खाऊन सगळे बसलेले आहेत, माझाच जरासा राहिलाय. तर आत्ता वरती धुणं वाळत टाकण्यासाठी आले आहे. तर आता धुणं वाळत टाकलं आहे, आता वाजलेले आहेत 3. तर लेट का झालं सांगते. 1-1:30ला मिस्टर आले, त्यांच्याबरोबर सगळ्यांनीच आम्ही जेवून घेतलं, छान जेवण झालं. त्यानंतर थोडा वेळ मुलांच्या बरोबर गप्पा मारत बसलेच. आणि वरती धुणं वाळत टाकायला टांगळा मंगळच होते, कारण वरती येऊन एक टाकायला लागते. वरती काय मला बादली उचलून आणताच येत नाही, त्यामुळे थोडं थोडं आणायला लागले. म्हणून आज रेंगाळतच सगळी कामं झालेली आहेत, त्यामुळे आज लेट झाला वरती घालायला धुणं. आणि बघू शकताय इथं याचा रंग पण गेलेला नाही, एवढं धुतलंय तरी. गुलाबीच झालाय, हेच झालं. आज बघू शकताय एकदम कडक असं ताव आहे उन्हाला, काल अजिबात नव्हता. 2-3 दिवस झालं ऊन येत होतं, पण इतका असा ताव काय नव्हता. अशा वातावरणाला कसं आपल्याला बाहेर असं थांबलं तरी हे थंडीच वाजत होती, पण आज जरासं त्यातल्या त्यात उन्हाला जरा ताव असल्यामुळे थंडी काय इतकी काय आज नाही आहे.
छान वाटायला लागले आजचं वातावरण. मला तर छान असं बाहेर फिरण्यासारखं आहे. 2-3 दिवस झालं बाहेर फिरू पण वाटत नव्हतं. इतकी थंडी, दिवसा पण ऊन होतं, पण उन्हाळ्याला म्हणजे असं थंडच वाजत होती. ऊनच आहे असं वाटतच नव्हतं. दुसऱ्या देशात कसं होतं तसंच वाटत होतं. तर चला, माझं आता धुणं टाकून झालेलं आहे. थोडी भांडी मगाशीच मी घासली होती, थोडी राहिल्यात आणि कट्टा पण राहिला धुयाचा, स्वच्छ करायचा. आता इकडे थोडी भांडी होती तीच मी घासून घेतलीत सगळ्यात पहिल्यांदा. किचन ओटा क्लीन वगैरे केला. संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी जायचं आहे. त्याच्या अगोदर म्हटलं थोडं थोडं दुपारची कामूनच घेऊया. क्लीन केला पहिल्यांदा आणि थोडं थोडं बघा पिशव्या माल अंडेला तसाच ठेवलेला मी डब्यात दिसेल तिथं मी ठेवले. म्हणजे खालीच, किचनच्या खालीच ठेवते. कारण युटिलिटी एरियामध्ये एकदा मी ठेवलं होतं, सारख्या लावल्या होत्या आणि मुंग्यात झाल्या. पण किचन ओट्याच्या खाली जेव्हा मी ठेवलं तेव्हा तिथं काय लागल्या नाही. तेव्हापासून मी खालीच ठेवते. एकतर जडजड साईड, त्यामुळे इकडे मोठं मीठ आता भरडे काढले. आणि जे काय मी काचेची बरणी म्हणजे ह्याची मातीची बरणी दाखवली त्यामध्ये ॲक्च्युली मीठ काढणार आहे, पण घासायला गेल्यामुळे थोडं मी काय केलं, माझ्याकडे जी आता बरणी अवेलेबल होती त्यातच मोठं मीठ सगळं घातले. 2 किलो मीठ होतं, तेच मी त्यामध्ये घातलेलं आहे. आणि इकडे संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी सुद्धा करून घेतली. कणिक मळायला घेतली. लागल तसं आता थोडं थोडं काय तर करायलाच पाहिजे म्हटलं. आणि गरगटं पण फोडणी पण मारणार आहे. आणि भाजीचं बघणार, विचारूनच करणार. गरगटं भात, भाजी, चपाती असं संध्याकाळचं असणार आहे. आणि शक्यतो दुपारचं वगैरे कुठंही मला जायची पहिल्यापासून सवय नाही. एकतर कुणाबरोबर बोलायचं म्हणजे जास्त बोलणं नाही. माहेरी पण तसंच होतं. एक गल्लीमध्ये राहत होतं, पण माझं जास्त कुणाशी बोलणं पण होत नव्हतं. आपलं घरातल्यांच्याबरोबरच माझं असायचं बोलणं. काय असेल ते आपलं आपलं काम भलं, आपण भलं, आपला अभ्यास आणि आपली माणसं घरची हीच पहिल्यापासूनची सवय आहे. तर इकडे बघा फ्रीज असा काही झालाय, आता कधी क्लीन होईल हे काही सांगू शकत नाही, पण असं हे झालेलं आहे. मला अजून एवढं काही साहित्य ठेवता येत नाही त्यामध्ये. आय होप आजचा व्लॉग तुम्हाला फार आवडला असेल तर लाईक करा. नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.